नमस्कार. एका संध्याकाळी रवींद्रनाथ टागोर शांतपणे आपल्या बागेत बसले होते. एका शाळकरी मुलाने त्यांना विचारलं, गुरुदेव, तुम्ही एवढं काही लिहिलं, एवढ्या कविता, गाणी, पुस्तकं, तरीही तुम्ही इतके शांत का? तुम्ही कधी मोठ्या आवाजात बोलत नाही, कधी रागावत नाही. टागोर काही क्षण शांत राहिले. मग हलकेच हसले आणि म्हणाले, लहानपणी मला वाटायचं की मोठं होण्यासाठी मोठा आवाज करावा लागतो, लोकांमध्ये आपली ओळख दाखवावी लागते. मी सुद्धा खूप ओरडलो, वाद घातले, स्वतःचं म्हणणं लोकांवर लादायचा प्रयत्न केला, पण त्यातून केवळ एकच गोष्ट समजली, जे खरोखर मोठं असतं ते कधीही गोंगाट करत नाही. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा मी भरभरून लिहित होतो, कविता, गाणी, कथा, पण तरीही काहीतरी अधुरं वाटत होतं. एक दिवस मी शांतपणे नदीकाठी बसलो होतो. सूर्य मावळत होता. वाऱ्याची झुळूक माझ्या कपाळावरून जात होती आणि त्या शांततेत मला माझं उत्तर सापडलं. मी फक्त लिहित नव्हतो, मी समजून लिहायला शिकत होतो. तेव्हाच कळलं, शब्दांना आवाज नसेल तरी त्यात शक्ती असते आणि ती शक्ती येते जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्ण समजून घेतात. म्हणून आज मी शांत आहे, कारण माझा आवाज आता माझ्या शब्दांमध्ये बोलतो, नाहीतर फक्त गोंगाट असतो. या कथेची शिकवण, मोठं होणं म्हणजे मोठ्याने बोलणं नाही, तर आतून प्रगल्भ होणं आणि शांततेतून प्रभाव निर्माण करणं.